वसा जनसेवेचा. जळगाव जामोद ते संग्रामपूर रोडवरील चांगोफळ परिसरात वन विभागाने 2 वेगवेगळ्या दिवशी धाडी टाकून अवैध लाकूड साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना साठवून ठेवलेले तब्बल 368 नग नीम म्हणजेच कडुलिंब प्रजातीचे लाकूड जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत 4,79,500 रुपये आहे. या प्रकरणी वन विभागाने वनगुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वन विभागाच्या पथकाने 14 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता आणि 17 मे 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता चांगोफळ येथील संशयास्पद ठिकाणांची पाहणी केली. या पाहणी दरम्यान विनापरवाना आणि अवैध रीतीने साठवून ठेवलेल्या कडुलिंबाच्या लाकडांचा साठा आढळून आला. वन विभागाने तातडीने या जागेचा रितसर मौका पंचनामा करून वनगुन्हा नोंदवला आहे. यासोबतच खाटूश्याम सॉ मिल, न्यू सातपुडा सॉ मिल आणि जामोद परिसर या ठिकाणांचीही कसून तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान खाटूश्याम सॉ मिलच्या बाहेरील एका खासगी जागेमध्ये अवैध लाकूड साठा लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. या कारवाईत अंदाजे 50 घनमीटर म्हणजेच 368 नग माल जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई उपवनसंरक्षक बुलढाणा जमीर शेख आणि सहाय्यक वनसंरक्षक वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद निलेश काडे, वनपाल वरवट बकाल SS सावळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून यशस्वीरित्या पार पाडली. या मोहिमेत मोबाईल स्क्वॉड, खामगावचे वनपरिक्षेत्रक अधिकारी उमेश राऊत व कर्मचारी तसेच जळगाव जामोद वनपरिक्षेत्रातील वनसंरक्षक GS साकडे, भेडवड बीट, कुशोड, कडवडकर, गव्हाणे, साळवे आणि प्रणव हागुणे या कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अवैध माल वाहतूक आणि साठवणुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी परिसरातील सर्व सॉ मिल्सची टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाईल असा इशारा वन विभागाने दिला आहे. शासन एकीकडे वृक्ष लागवडीचे मोठे उद्दिष्ट देत असताना दुसरीकडे होणारी अवैध वृक्षतोड आणि वाहतूक अजिबात सहन केली जाणार नाही. मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांच्या देखरेखीखाली अशीच कडक कारवाई यापुढेही सुरू राहील असे विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्याच्या वाढत्या तापमानात वृक्षांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोड आणि वाहतूक करणाऱ्यांवर वन विभाग अत्यंत कडक पावले उचलत आहे. नागरिकांना कुठेही अशी अवैध बाब निदर्शनास आल्यास त्यांनी तातडीने वन विभागाशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.